लोकप्रिय सिने अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कटाचा पर्दाफाश करणाऱ्या पनवेल पोलिसांनी 5 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आणि या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर झाले। काय होता हा नेमका प्लॅन, कसा आणि कुठे रचला जात होता आणि सिद्धू मुसेवाल्याच्या खुनापर्यंत सलमानच्या वरच्या हल्ल्याचा कसा जातो संबंध, पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमधून। कोट्यावधींच्या लाडक्या भाईसाठी 25 लाखांची सुपारी, सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची होणार होती पुनरावृत्ती, भाईला उडवण्यासाठी पाकिस्तानमधून शस्त्रांचा पुरवठा। अनेक चाहत्यांचा लाडका, कित्येकांच्या गळ्यातला ताईत, तरुणींच्या दिलाची धडकन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला संपवण्यासाठी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने 25 लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नव्हे तर अत्यंत पद्धतशीरपणे हा हायटेक कट रचण्यात आला होता। सलमान खान याच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला होता तो हल्ला अत्याधुनिक पद्धतीने करण्याचे जे आदेश आहेत ते या टोळीला देण्यात आलेले होते आणि याच टोळीच्या माध्यमातून सलमान खानवरती AK-47 रायफलीच्या माध्यमातून गोळीबार करण्याचे आदेश देखील लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हे देण्यात आलेले होते। या संपूर्णपणे प्रकरणात आता पोलीस पुढचा तपास करतात। ज्याप्रमाणे अनेक गुन्ह्यांमध्ये बिश्नोई गँगने जसे हल्ले केलेत त्याच प्रकारे हल्ला करण्याचा हा आदेश होता। आता या संबंधित 300 पानांचं आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि अजून देखील पोलीस या पुढचा तपास आहे तो सुरू ठेवलेला आहे। पनवेल पोलिसांनी धनंजय तापसिंग उर्फ अजय कश्यप, गौतम भाटिया, वास्पी खान उर्फ चायना, रिजवान हसन उर्फ जावेद खान, दीपक हवा सिंग उर्फ जॉन वाल्मिकी या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलंय। यापैकी कश्यप आणि खाननं सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊस जवळ मुक्काम ठोकला होता। त्यांनी फार्म हाऊसवर गोरेगाव फिल्म सिटी आणि सलमानच्या घराची रेकी केली होती। मात्र ऐनवेळी प्लॅन उघड झाला, त्यानंतर आरोपी फरार झाले। काय आहे घटनाक्रम? एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बिश्नोई टोळीचे शूटर सलमान खानवर प्राणघातक हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती पनवेलचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली। त्यानंतर एक एक करून 5 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक सुद्धा करण्यात आली। या हल्ल्यासाठी बिश्नोईने गँग मेंबर्सना 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलं। कॅनडात राहणाऱ्या लॉरेन्सच्या चुलत भावासह 15 ते 16 जण व्हॉट्सअप ग्रुपवर एकमेकांच्या संपर्कात होते। सध्या साबरमतीच्या तुरुंगात असलेला या कटाचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईसह अनमोल बिश्नोई, संपत नेहरा आणि गोल्डी ब्रार या प्रकरणात सह आरोपी आहेत। सलमान खान हत्येप्रकरणी 25 लाखाची सुपारी आणि पाकिस्तानातून शस्त्र आणण्याचा होता कट। आरोपपत्रातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, त्या अनुषंगाने पोलीस तपास देखील सुरू आहे। मात्र आता पोलिसांनी आरोपपत्रातून एक धक्कादायक खुलासा समोर आणलेला आहे। लॉरेन्सच्या टोळीतील 5 आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी आता आरोपपत्र दाखल केलं असून हा कट फक्त शस्त्र मिळवण्याच्या मर्यादित नव्हता तर पाळत ठेवण्यापर्यंत हे नेटवर्क पसरल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांना वेळीच या प्रकरणाची टीप मिळाली नसती तर अघटित घडलं असतं। सिद्धू मुसेवाला प्रकरणाची पुनरावृत्तीमुळे देश हादरला असता। मात्र स्क्रीनवर एकाच वेळी अनेक गुंडांची धुलाई करणारा भाईजान, अनेक देशद्रोह्यांना कंठस्नान घालणारा टायगर सलमान खान बिश्नोईच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नसल्याचंही स्पष्ट झालंय। मुंबईहून निखिल चव्हाणसह नवी मुंबईहून शिल्पा नरवडे, रशिदी नामदार, पुढारी न्यूज।